नमस्कार उद्योजक मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण नवीन दिवस नवीन व्यवसाय भाग 3 मध्ये आपले स्वागत आहे। तर आतापर्यंत आपण वेगवेगळे व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर पाहिले आहेत। तर आज जो आपण कन्सेप्ट घेतला आहे तो मनुष्य जीवनात अत्यावश्यक लागणारा प्रोडक्ट, मानवी जीवनात प्रत्येक घरात प्रत्येक हॉटेल्सवर लागणारा प्रोडक्ट, या व्यवसाय संदर्भात आपण माहिती घेणार आहोत, ज्याचं नाव आहे आटा प्लांट। आटा प्लांट मध्ये लागणाऱ्या पूर्ण प्रोडक्ट्स, त्याला लागणारी सामग्री, त्याला लागणाऱ्या मशिनरीज, त्याला लागणारं रॉ मटेरियल, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण या व्हिडिओ थ्रू आज डिटेल्स मध्ये चर्चा करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलंय, भाग 3 मध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण जो मानवी जीवनामध्ये अत्यावश्यक लागणारा प्रोडक्ट आटा आणि क्लिनिंग ग्रेडिंग म्हणजे कडधान्य, त्याबद्दल आपण या सरांसोबत डिस्कस करणार आहोत। सर, स्वागत आहे तुमचं। नमस्कार। तर आपल्या व्ह्युअरसाठी आपण आज घेऊन येत आहोत की म्हणजे शेतकऱ्यापासून, ग्रामीण भागापासून ते तुमच्या शहरी भागापर्यंत, एज्युकेटेड पासून अनएज्युकेटेड पर्सन, जे की महाराष्ट्रामध्ये बेरोजगार आहेत, तरुण, सुशिक्षित तरुण, त्यांच्यासाठी आपण आज वेगवेगळे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करत आहोत, जो की प्रॉडक्ट प्रत्येक दुकानात बरोबर आणि प्रत्येक घरात लागतो प्रत्येक दिवशी। अशा प्रोडक्ट संदर्भात आपण माहिती घेणार आहोत। सर, तर क्लिनिंग ग्रेडिंग प्लस आटा, तर तुम्ही हे मागच्या 15 वर्षापासून पीसीके कंपनी थ्रू वेगवेगळे प्लांट लावत आहे, बरोबर। तर मार्केट डिमांड, सगळ्यात पहिले आमचा प्रश्न असेल व्ह्युअर्सचा आणि शेतकऱ्यांचा, की मार्केट डिमांड काय आहे? बरोबर। आता कुठलाही पण व्यवसाय सुरू करण्याआधी ही गोष्ट पाहावं लागते की मार्केटची डिमांड काय, ऑपॉर्च्युनिटी काय। म्हणजे हा व्यवसाय तुम्ही सुरू करताय, आटा प्लांट मध्ये तुमचं ऑटोमॅटिकली क्लिनिंग ग्रेडिंग सेक्शन असणारच आहे। म्हणजे पहिल्यांदा धान्य साफ करायचे, त्यानंतर तुम्ही आटा बनवणार आहे। तर याची ऑपॉर्च्युनिटी मार्केटमध्ये अशी आहे की सध्या लोकांना इन्स्टंट फूड पाहिजे, बरोबर। आता पूर्वीचे जे लोक होते ते गहू विकत घेणार, ते आटा चक्कीमध्ये दळायला देणार, त्यानंतर घेऊन येणार परत, मग त्याच्यापासून चपाती भाकरी करून मग ते अन्न म्हणून वापरण्यात यायचं। पण आता लोकांना इन्स्टंट फूड पाहिजे मित्रांनो, बरोबर। आयतं पीठ घरामध्ये आलं पाहिजे। म्हणजे तुम्ही किराणा मालाच्या दुकानामध्ये गेलात किंवा मॉलमध्ये गेलात, फूड मॉलमध्ये, तर त्या ठिकाणी तुम्हाला 25 किलोच्या 20 किलोच्या आटाच्या बॅग भेटतील। तर ही सगळ्यात मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे की तुम्हाला इन्स्टंट फूड लोकांना आजकाल पाहिजे, प्लस क्वालिटी फूड पाहिजे की याच्यामध्ये तुम्हाला स्वच्छ, याच्यामध्ये मातीचं प्रमाण नकोय किंवा स्वच्छ तुम्हाला फूड पाहिजे। तर ही एक ऑपॉर्च्युनिटी असू शकते की सध्या तुम्हाला मार्केटमध्ये डिमांड या गोष्टींमुळे वाढलेली आहे। तुम्ही जसं म्हणता की प्रोसेस करून विकल्यावर त्यांना जास्त नफा मिळू शकतो आणि तो अग्रेसर होऊ शकतो, चांगला सुदृढ होऊ शकतो इकॉनॉमिकल दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या। तर त्यासाठी त्यात प्रॉफिट रेशिओ कसा आहे ते एकदा कस्टमर। नक्कीच, खूप चांगला क्वेश्चन विचारलेला आहे। तर प्रत्येक नवीन उद्योजक आजच्या स्थितीला तर मी बघतोय की नोकरीचं प्रमाण खूप कमी आहे। नवीन उद्योजक काय करतायत की एक युट्यूबला व्हिडिओ पाहिली जाते, इंस्टाग्रामला व्हिडिओ पाहिली जाते आणि पूर्णपणे माहिती न घेता या व्यवसायामध्ये करायचं आहे आपल्याला। एक सरकारी योजना पण चालू आहेत, तर कर्ज वगैरे घेऊन हा व्यवसाय सुरू केला जातो। म्हणजे ही स्थिती सध्या महाराष्ट्राची आहे। तुम्ही जर महाराष्ट्राच्या बाहेर जर गेलात तर लोक पूर्ण नॉलेज घेऊन, त्या व्यवसायाचं पूर्ण नॉलेज घेऊनच व्यवसायामध्ये एंटर केला जातो, बरोबर। पण आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या इंस्टाग्राम, युट्यूबचं जास्त यूज केल्यामुळे एक 15 सेकंदाच्या रीलवरती तुम्ही व्यवसाय टाकायचा, मला हा व्यवसाय टाकायचा आहे, मी हा व्यवसाय टाकतो, हे पूर्णपणे चुकीचं आहे मित्रांनो। नफा मी तुम्हाला सांगतो, नफा किती भेटणार आहे मी तुम्हाला ती कन्सेप्ट पण क्लिअर करतो। पण त्या अगोदर मी तुम्हाला सांगेल की हा व्यवसाय तुम्हाला सुरू करायचा असेल तर तुम्हाला थोडंसं स्ट्रगल हा नक्कीच करावा लागतो, 100%। तुम्ही तुमचा पहिला स्ट्रगल असेल, तुम्ही या व्यवसायाचं पूर्ण नॉलेज घ्या। तुम्ही या ठिकाणी पुण्यामध्ये आपलं ऑफिस आहे, तुम्ही या इथे कुठलेही चार्जेस आम्ही घेत नाहीये, ओके। फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुम्ही आमच्याकडनं मशीन घ्या अथवा नका घेऊ, तुम्हाला 100% नॉलेज द्यायचं। स्पेशल महाराष्ट्रातले जर तरुण असेल तर त्याला पूर्ण 100% त्याला नॉलेज द्यायची जबाबदारी आमची असणार आहे। त्याला नॉलेज दिलं जाईल की हा व्यवसाय कसा सुरू करायचा आहे, याच्यामधले बारकावे कोणते आहेत। खूप सारे बारकावे या व्यवसायामध्ये आहेत, जसं की रॉ मटेरियल, कच्चा माल हा महाराष्ट्रामध्ये 12 महिने उपलब्ध नाहीये मित्रांनो, बरोबर। तुम्हाला काही वेळेस हा रॉ मटेरियल MP वरनं, छत्तीसगडमधनं, UP मधून, हा पंजाबवरून हे आणावं लागणार आहे। म्हणजे तुमचं रॉ मटेरियलवरती डिपेंडन्सी असणार आहे। जर तुम्ही 30 रुपयाला जर गहू घेताय विकत आणि 32 रुपयाला आटा विकायचा आहे, तर परवडणार कसा आटा? तुम्हाला प्रोसेसिंग कॉस्ट आहे, ट्रान्सपोर्ट कॉस्ट आहे, 100%। याच्यात फॉर्म्युलेशनचा पण विषय असतो थोडा, की तुम्हाला फॉर्म्युलेशन पण करावं लागेल। गावाकडच्या जर
आपल्या आयांना जर विचारलं आपण तर थोडं सोयाबीनचं प्रमाण, थोडं तांदळाचं प्रमाण हो. या आटामध्ये टाकतात, जेणेकरून त्याचे फायदेच आहेत, कुठला तोटा नाहीये, नाही बरोबर. त्याचा फायदाच आहे, तर ते टाकले जात आहेत. म्हणजे ते फॉर्म्युलेशनचा पण थोडा प्रकार आहे याच्यामध्ये. रॉ मटेरियल जे की तुम्हाला होलसेलमध्ये पंजाबवरनं जर तुम्ही गहू आज घेतायत तर याच्यामध्ये पण ए ग्रेडिंग, बी ग्रेडिंग आहे. तर ए ग्रेडिंगचा गहू तुम्हाला किती वापरायचा आहे, बी ग्रेडिंग किती वापरायचा आहे, तुमचे कस्टमर बेस कोणते असणार आहेत, तुमचं मेस आहे का, मेसला तुम्ही देणार आहात का, त्यानंतर तुम्ही किराणा दुकानांमध्ये विकणार आहेत का, तुम्ही मोठ्या मॉलमध्ये विकणार आहेत का, तुम्ही हॉटेल्समध्ये विकणार आहेत का, तर हा तुमचा मार्केट बेस कोणता आहे, तुम्ही कुठे सेल आउट करणार आहात, हा पण खूप महत्वाचा आहे व्यवसायामध्ये. तर तुम्ही ज्यावेळेस येता मिटिंगला त्यावेळेस तुम्हाला पहिला क्वेश्चन केला जातो की तुमचा एरिया काय आणि तुम्हाला हे विक्री कुठे करायची. बरोबर. हा आटा जो आहे तो विक्री कुठे करायचा आहे. तर या गोष्टींवरती डिपेंडन्सी असणार आहे की तुम्हाला प्रॉफिट रेशो किती भेटणार आहे. बरोबर. लोकेशन पण खूप मॅटर करणार आहे. तुम्ही शेड जे आहे ते रेंटेड घेतायत का, की स्वतःच तुमचं शेड आहे, तुमची लाईट जी आहे ती लाईट तुमच्याकडे 3 फेज आहे का. तर ह्या खूप सारे बारकावे आहेत या व्यवसायामध्ये. तर तुम्ही हा व्यवसाय 15 सेकंदाच्या रीलवरती किंवा 10 मिनिटाच्या व्हिडिओवरती सक्सेस होऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला एफर्ट्स घेणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी तुम्ही व्हिजिट करा, तुम्हाला पूर्ण नॉलेज तुम्ही अगोदर घ्या, त्यानंतर तुम्ही मानसिक तयारी तुमची त्यामध्ये ठेवा, इन्व्हेस्टमेंट किती करायचं आहे. फक्त लोक मशिनरी बघतात की भेटताय मशिनरी 5 लाखामध्ये 10 लाखामध्ये टाकू वाट आपल्याला, असं नाहीये. यासाठी तुम्हाला शेड लागेल 4-5 लाखाचं, त्यानंतर तुम्हाला लाईट उपलब्ध करावी लागेल, तुम्हाला रॉ मटेरियल उपलब्ध करावं लागेल, तुम्हाला मार्केटिंग करण्यासाठी स्वतःची एक गाडी लागेल. तर या भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. तुम्ही कोणत्या स्केलला हा व्यवसाय करताय. बरोबर. तुम्ही म्हटलात की छोट्या स्केलला करायचं आपल्याला 2 लाखात सुरू करायचं आहे, तरी पण मी जबाबदारी घेऊ शकतो की 2 लाखात पण सक्सेस करून देईल. पण त्या व्यक्तीची स्ट्रगल करायची तयारी पाहिजे. 100. आज स्ट्रगल करायची जर तयारी असेल तर मार्केटमध्ये तुमच्या प्रोडक्टला डिमांड खूप आहे. बरोबर. आटा जो आहे दररोज खाण्याची गोष्ट आहे, 100% लागणारच आहे. मार्केटमध्ये असं पण मोठमोठे ब्रँड नाही आहेत की मला याच कंपनीचा आटा द्या. 100. खूप थोडे ब्रँड आहेत की जे प्रचलित आहेत, त्यांचा पण आटा खूप महाग आहे. जे मिडल क्लास लोक आहेत त्यांना तो परवडत देखील नाही घेण्यासाठी. तर तुमची मार्केटला गरज आहे 100%. तर तुम्ही स्ट्रगल करायची तयारी ठेवा, 100% हा व्यवसाय तुमचा सक्सेस होऊ शकतो मित्रांनो. तर आटा प्लांट जो आहे त्यामध्ये तुम्ही आटा प्लांट प्लस क्लिनिंग ग्रेडिंग प्लांट असं एक सांगताय. तर क्लिनिंग ग्रेडिंग प्लांट म्हणजे फक्त त्यामध्ये तुमचं गहूच साफ केले जाणार आहेत का अजून काय त्याच्यामध्ये वेगवेगळे कडधान्य साफ केले. जर माझा व्ह्युअर्स असेल, दर्शक असेल, उद्योजक असेल, हा प्लांट रन करतोय आणि तो फक्त आटा आणि गहू तर साफ करतोय, पण त्या व्यतिरिक्त अजून दुसरं काही साफ करू शकतो का की जेणेकरून तो स्वतःच ब्रँडिंग करून मार्केटला सेल आउट करू शकतो. नक्कीच. आता हा जर व्यवसाय तुम्ही चालू करताय आटा प्लांट, तर त्याला अटॅच जसं मी बोललो की क्लिनिंग ग्रेडिंगचा सेक्शन आपला असणार आहे. तर क्लिनिंग ग्रेडिंग हा प्लांट म्हणजे क्लिनिंग ग्रेडिंग एक अर्थ लक्षात घ्या की कुठलंही पण कडधान्य असू द्या, याच्यामध्ये असं म्हणणार नाही की फक्त गहू, याच्यामध्ये बाजरी असू द्या, ज्वारी असू द्या, मक्का असू द्या, तुमच्या सर्व प्रकारचे धान्य याच्यामध्ये क्लिनिंग होऊ शकतात. तुम्हाला फक्त धान्य मार्केटमधून शेतकऱ्यांकडनं, व्यापाऱ्यांकडनं घेऊन यायचं आहे, ते तुम्हाला साफ करून घ्यायचं आहे. क्लिनिंग ग्रेडिंग प्लांटमध्ये तुमचा दगड माती असेल, धूळ असेल, काडी कचरा असेल, हा साफ केला जातो. तर हा साफ करून पहिला व्यवसाय तुमचा असा होईल की तुम्ही धान्य आणलं, ते क्लिनिंग ग्रेडिंग करून मार्केटमध्ये सेल आउट केलं. याची पण डिमांड मार्केटमध्ये खूप चांगली आहे. दुसरा व्यवसाय तुमचा असणार आहे की तेच क्लिनिंग केलेलं धान्य तुम्ही आटा तयार करा, त्यापासून आटाची चांगल्या क्वालिटीच्या पॅकिंग करून मार्केटमध्ये सेल आउट करा. 100% मागणी आहे. यामध्ये सर शेतकरी वर्ग जो आहे तो कशा प्रकारे आपण यामध्ये त्यांना बिझनेसमध्ये तुम्ही त्यामध्ये नॉलेज देऊ शकता त्याबद्दल, आणि तो कसा अग्रेसर होऊ शकतो. आजकाल आपण बघितलं तर त्याच्या शेतकऱ्यांच्या शेत भावाला हमी भाव नाही मिळत आणि शेतकरी मागं पडतोय महाराष्ट्रामध्ये. तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगता. नाही, आता आपल्या शेतामध्ये बनणारा प्रोडक्ट आहे म्हणजे गहू. बरोबर. आपल्या स्वतःच्याच प्रोडक्ट पासून बाय प्रोडक्ट तयार करून मार्केटमध्ये सेल आउट करा. तर हमी भाव गावाला तर नाहीये सध्या, पण नक्कीच तुमचा जो आटा आहे तो स्वस्त विकला जात नाहीये, त्याला चांगली डिमांड असल्यामुळे तो महागच विकला जाणार आहे. तर बाय प्रोडक्ट जो तुमचा असणार आहे, प्रोडक्ट जो आहे तुमचा, त्याच्यापासून बाय प्रोडक्ट तयार करा आणि सेल आउट करा. ही सगळ्यात मोठी तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी आहे. शेतकरी वर्गामध्ये स्वतःच्याच शेतामध्ये पिकवलेलं धान्य त्यापासून ते बाय प्रोडक्ट तयार करून विकणार आहेत, तर याच्यापेक्षा मोठी गोष्ट कुठलीच नाही सध्या तरी महाराष्ट्रामध्ये. आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट आता सध्या शेतकरी उत्पादक कंपनी ज्या आहेत बरोबर त्याला पण चांगलं प्रोत्साहित करतोय. बरोबर. तुम्ही जर तशा जर कंपन्या तुमच्याकडे आल्या, शेतकरी उत्पादक कंपन्या ज्या आहेत की 2-3 तालुक्यामध्ये शेतकरी एकत्र येतात आणि त्यांचा माल डायरेक्ट न विकता तो त्याच्यावर प्रोसेस करून तो मार्केटला सेल आउट करतात, तर त्यासाठी तुम्ही तर काय प्रशिक्षण वगैरे त्यांच्यासाठी देऊ शकता का. या व्हिडिओ थ्रू जर कोणी आपली शेतकरी उत्पादक कंपनी आहे
बरोबर. ज्यांच्याकडं नॉलेजची कमी आहे, लॅक ऑफ नॉलेज, म्हणजे की ज्यांच्याकडे माहिती नाहीये तेवढी ह्या क्लिनिंग ग्रेडिंग आर्ट आपल्या संदर्भात, तर आपल्या कंपनीला त्यांनी व्हिजिट केली तर तुम्ही पूर्ण प्रशिक्षण त्याबद्दल देता का? नक्कीच. याच्यामध्ये फार्मर प्रोड्युसर FPO जी कंपनी आहे ही आता महाराष्ट्र शासनानुसार प्रत्येक तालुक्यामध्ये, बरोबर. प्रत्येक जिल्ह्यामध्ये या कमिटी सध्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. तर या कमिट्यांमध्ये जास्त करून शेतकरी वर्ग इन्व्हॉल्व आहे. तर शेतकरी वर्ग आहे तर त्यांच्यापर्यंत योग्य ती माहिती जात नाहीये. आता सध्या स्मार्ट योजना महाराष्ट्रामध्ये चालू आहे, अन्न सुरक्षा योजना सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. तर एक 15 जणांचा ग्रुप, 20 जणांचा ग्रुप मिळून हा FPO कंपनी स्थापन केली जाते. त्यांच्या अंतर्गत शासन जवळपास 60% सबसिडी या FPO कंपन्यांना देत आहे. अरे वा. तर याच्यामध्ये महाराष्ट्र शासनानेच नाही तर आपल्या इंडियन गव्हर्नमेंटने सुद्धा असं सांगितलेलं आहे की तुम्हाला क्लिनिंग ग्रेडिंग प्लॅन, म्हणजे जो तुमचा FPO कंपनी आहे याच्यामध्ये क्लिनिंग ग्रेडिंगचा प्लॅन कंपल्सरी आहे. ओके. तुम्हाला जर FPO कंपनी स्थापन करायची आणि त्या अंतर्गत तुम्हाला कुठला प्लांट व्यवसाय चालू करायचा असेल तर तुम्हाला धान्य साफसफाई करणारे जो प्लांट आहे हा कंपल्सरी आहे. तर तुम्ही जे आमच्याकडे FPO कंपनीचे ग्राहक येतील त्यांना आम्ही 100% यामध्ये मार्गदर्शन तर करणारच आहोत. त्याबरोबरच आमच्या ज्या मशिनरीज आहेत ह्या 100% तुम्हाला व्हेरीफाईड आहेत की तुम्हाला क्वालिटी प्रोडक्ट तुम्हाला काढून देऊ शकतो आम्ही. तेच माझा हेतू आमचा तोच आहे. आजचा जो व्हिडिओ बनवायचा हेतू आहे की शेतकरी वर्ग जो महाराष्ट्रात मागे पडतो, बॅकवर्डला पडतो, आणि त्यांच्यासाठी गव्हर्नमेंट चांगलं सुदृढ आहे, गव्हर्नमेंट म्हणजे त्यांना सपोर्ट देते, पण शेतकरी तिथपर्यंत पोहोचला नाहीये. तर तुम्ही त्याच्यामध्ये माझा या व्हिडिओ थ्रू असा आमचा एक हेतू आहे की पूर्ण शेतकरी वर्गापर्यंत हा व्हिडिओ जाऊन त्यांच्या पूर्ण स्कीमचा असेल, सगळ्या योजनांचा असेल, त्यांना फायदा त्या पद्धतीने घेता आला पाहिजे. नक्कीच. आता प्रत्येक गोष्ट व्हिडिओ थ्रू आपण एक्सप्लेन करू शकत नाही. आता मी या व्हिडिओमध्ये काही पॉइंट्स दिले की काही योजना चालू आहे, शासकीय योजना की ज्या थ्रू तुम्ही हा प्लॅन चालू करू शकता. याच्यामध्ये 60%, 35%, 25% अशी सबसिडी सुद्धा उपलब्ध आहे. तर मी जे ग्राहक आहेत आपले त्यांना मी एक विनंती करेल, जर शक्य झाल्यास आपलं भोसरी MIDC मध्ये ऑफिस आहे, इथेच आपलं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. जर तुम्ही या ठिकाणी व्हिजिट केली तर तुम्हाला प्रॉपर नॉलेज, यातले बारकावे असतील, कुठल्या योजना चालू आहेत, तुम्हाला हा व्यवसाय सुरू करण्या अगोदर तुम्हाला काय तयारी करायची, म्हणजे पूर्व तयारी काय करायची, म्हणजे या सर्व गोष्टींची डिटेलमध्ये नॉलेज. कमीत कमी 1 तास 2 तास तुम्हाला जेवढे क्वेश्चन आहेत तुम्ही लिहून आणा की आमचे एवढे प्रश्न आहेत, त्यांचे उत्तर देण्याचे काम इथे आमची टीम तुम्हाला करत असते. त्याचबरोबर तुम्हाला ज्या मशिनरीज लागणार आहेत, आपलं वर्कशॉप सुद्धा इथेच आहे, तर त्या मशिनरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणीच बघायला भेटतो. चालेल. आणि जो क्लिनिंग ग्रेडिंग प्लस आटा प्लांट आहे, आता इन केस काही शेतकरी आहेत, शेतकरी वर्ग आहे, 4-5 शेतकरी मिळून करायचा प्रयत्न करतायत किंवा त्यांना करायची इच्छा आहे, तर त्यांच्यासाठी कॅपॅसिटी वाईज काय आपल्याकडे, म्हणजे एका तासाला किती प्रोडक्शन करायला पाहिजे आणि जर आटा प्लांटचा विचार केला तर आटा प्लांट हा 200 kg पर हवर पासून स्टार्ट होतो ऑटोमॅटिक सेटअप मध्ये. याच्यामध्ये मॅन्युअल सम सेटअप येतात, सेमी पण येतात आणि ऑटोमॅटिक पण येतात. जास्त करून आम्ही रेफर जे करतो ते ऑटोमॅटिक सेटअप करतो. ऑटोमॅटिक सेटअपचा फायदा असा आहे की कमी मॅनपॉवर मध्ये तुम्ही हा व्यवसाय चालू करू शकता. जास्त मार्जिन, कमी मॅनपॉवरमुळे मार्जिन रेशो तुमचा वाढत असतो या व्यवसायामध्ये, आटा प्लांटमध्ये. आणि जो क्लिनिंग ग्रेडिंगचा सेक्शन आहे, म्हणजे धान्य साफसफाई करण्याचा सेक्शन, तो 500 किलो पासून समोर आपल्याकडे उपलब्ध आहे. 500 kg पर हवर, 1 टन पर हवर, 2 टन, 3 टन, 5 टनापर्यंत आपण हे प्रोजेक्ट मार्केटमध्ये दिलेले आहेत ऑलरेडी. ओके. आणि त्या क्लिनिंग ग्रेडिंग एकाच प्लांट मध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य करू शकता. बरोबर. याच्यामध्ये जाळ्या आहेत, ज्या जाळ्या तुम्हाला चेंज करायच्या आहेत, जाळ्या चेंज केल्या तुम्ही ऑटोमॅटिकली तुमचा प्रोडक्ट चेंज करू शकता. मग त्यामध्ये तुम्ही पूर्ण रेट तुमचा ज्यावेळेस इंजिनिअरिंग तो इन्स्टॉल करून पूर्ण आपल्याला शेतकरी वर्ग असेल किंवा अनएज्युकेटेड तरुण असतील किंवा सुशिक्षित बेरोजगार असतील ज्यांच्या मनामध्ये इच्छा आहे, त्यांच्यासाठी तुम्ही हा पूर्ण इन्स्टॉल करून रन करून दाखवता पूर्ण. नक्कीच. आमची ती नैतिक जबाबदारी आहे. आम्ही फक्त मार्केटमध्ये प्लांट विकलाय आणि त्यानंतर त्या ग्राहकाकडे लक्ष दिलं नाही यासाठी बसलेलो नाहीये. आम्हाला ग्राहकाचे पूर्ण क्वेश्चन वरती काम करायचं. म्हणजे तुमचा ग्राहक आमच्यापर्यंत आलाय, तर त्याला मशीन आम्ही दिल्यात, मशीन त्या ठिकाणी पोच करून चालू करून प्रोडक्शन काढून द्यायची जबाबदारी आमची असणार आहे. त्यानंतर देखील जर तुम्हाला 1 वर्षापर्यंत काही प्रॉब्लेम येत आहेत मशीनमध्ये, तर तुम्हाला ती सर्व्हिस सुद्धा फ्रीमध्ये असणार आहेत. प्रॉब्लेम नाही आले तरी पण वर्षामध्ये 3 सर्व्हिस आमच्या फ्री असतात. म्हणजे आमचा मॅन जो साईट इंजिनियर आहे हा तुमच्या साईटवरती पोहोचेल प्रत्येक 4 महिन्यामध्ये, तो पूर्ण मेंटेनन्स करून देईल तुम्हाला. इथपर्यंतची सेवा आम्ही ग्राहकांना देत आहे. 1 वर्षानंतर देखील
जरी तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील तर त्यावेळेस मात्र तुम्हाला पेड सर्व्हिस आम्ही नक्कीच मार्केटमध्ये देत आहोत. मेंटेनन्स काय सर? जर क्लिनिंग ग्रेडिंगचा सेक्शनचा विचार केला आपण तर याच्यामध्ये जाळ्या यूज केल्या जातात, तर Okay. जाळ्यांचा एक मेंटेनन्स येऊ शकतो. दुसरा गोष्ट असणार आहे तुमचे मोटर्स, तर याच्यामध्ये आपण क्रॉम्प्टन कंपनीच्या मोटर्स यूज करतो. तर स्टँडर्ड कंपनी आहे, तर तिथे पण तुम्हाला जर काही मेंटेनन्सच्या मोटर वगैरे जाळाले तर त्याची पण सर्व्हिस तुम्हाला क्रॉम्प्टन कंपनीकडनं आमच्या थ्रू भेटत असते. त्यानंतरचे येतात काही किरकोळ प्रॉब्लेम असतात की व्ही बेल्ट असतात, हे तुमचे जाऊ शकतात, काही नट बोल्ट्स असतात, हे तुम्हाला चेंज करावे लागतात. तर किरकोळ हा तुमचा मेंटेनन्स, कुठला पण मशीन घ्या तुम्हाला किरकोळ मेंटेनन्स, असा काही मोठा मेंटेनन्स नाही? मोठा मेंटेनन्स नाहीये. ओके. आणि याच्यामध्ये जो आहे की आपण ग्रामीण भागात लावू शकतो, शहरी भागात असं काही इंडस्ट्रियल एरिया असं काही त्याला स्पेस? आता जो आटा प्लांट आहे, आटा प्लांटचा जर विचार केला तर थोडं शहरी ठिकाणी याची मागणी जास्त आहे. ग्रामीण ठिकाणी अजून पण गावाकडच्या महिला हे दळण करून स्वतःचा आटा दळून आणून हा यूज केला जातो. बरोबर. पण शहरी ठिकाणी तेवढा वेळ राहिलेला नाहीये. बरोबर. आणि शहरी ठिकाणी एवढं पॉप्युलेशन आज वाढत चाललेलं आहे, त्याच्यामुळे धावपळीच्या जेवणामध्ये तुम्हाला आटा हा गरजेचीच गोष्ट आहे. इन्स्टंट तुम्हाला फूड गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही शहरी ठिकाणी मॅक्झिमम आटा प्लांट जर तुम्ही पाहिलात तर थोडे शहरालगतचे जे गावं आहेत त्या ठिकाणी तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. त्याचबरोबर दुसरा जो सेटअप आहे क्लिनिंग ग्रेडिंगचा, जो धान्य साफसफाई करण्याचा, तो तुमचा शहरी ठिकाणी पण चालतो, ग्रामीण ठिकाणी तर जास्त प्रमाणामध्ये चालतो. कारण त्या ठिकाणी जर तुमचं उत्पन्न निघतंय शेतामध्ये तर लगेच इन्स्टंट तुम्ही क्लिनिंग करून तो मार्केटमध्ये सेल आउट करू शकता. म्हणजे लोकेशन मॅटर करत नाहीये, तुमची मार्केटिंग मॅटर करते. आजचा जो व्हिडिओ बनवायचा हेतू आहे की लॅक ऑफ नॉलेज, जे की मार्केटमध्ये सुशिक्षित लोक आहेत ज्यांना नोकरी नाहीये, आणि त्यांच्याकडे तेवढा म्हणजे की हे नाहीये, नॉलेज नाहीये प्लांट संदर्भात, उद्योगांसंदर्भात. आणि हा व्यवसाय असा आहे की सरांनी जसं सांगितलं की आपण आपल्या ग्रामीण भागापासून, आपल्या राहत्या जन्मभूमीपासून ते कुठेही करू शकतो आपण. म्हणजे जो तरुण आहे ज्याच्याकडे इन्व्हेस्टमेंट करायची क्षमता आहे किंवा योजना, सरांनी जसं सांगितलं की त्यांच्या कंपनीला जर तुम्ही भेट दिली तर वेगवेगळ्या योजना देखील यासाठी आहेत. गव्हर्नमेंट चांगल्या प्रकारे सपोर्ट पण करत आहे. तर अशा पद्धतीने जर पूर्ण झालं तर 100% तो शेतकरी असेल जो पण उतरण्याचा प्रयत्न करतो किंवा उतरतोय या बिझनेस संदर्भात, तो 100% सक्सेसफुल ठरेल असं मला वाटतंय. आणि पूर्ण व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच गोष्टी सरांकडून जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे. क्लिनिंग ग्रेडिंग प्लस आटा. आणि आटा सगळ्यांनाच माहिती आहे की पूर्ण डिमांड, त्याची डिमांड म्हणजे जितकी डिमांड आहे जास्त डिमांडच आहे त्याची. धन्यवाद सर. या व्हिडिओ थ्रू तुम्ही पूर्ण या आटा प्लांट प्लस क्लिनिंग ग्रेडिंग, जे की शेतकरी आपले व्ह्युअर्स आहेत, मित्र आहेत, उद्योजक, यांनी पूर्ण त्यांना माहिती मिळाली प्लांट संदर्भात. आणि 100% आमच्या असं अपेक्षा आहे की या व्हिडिओ थ्रू त्यांना पूर्ण प्लांट संदर्भात 100% तर माहिती या व्हिडिओ थ्रू मिळाली असेल. आणि तरी अजून डिटेल्समध्ये माहिती, मशीन्सचे डेमो, सगळ्या गोष्टी जर पाहिजे असेल तर सरांच्या कंपनीसोबत व्हिजिट करा. PCK फूडटेक सोल्युशन सरांच्या कंपनीचं नाव आहे. त्याला पुण्यामध्ये भोसरी MIDC मध्ये कंपनी आहे. त्याला तुम्ही 100% व्हिजिट करा. धन्यवाद. धन्यवाद. तर उद्योजक मित्रांनो, जसं की आपण पूर्ण व्हिडिओमध्ये पाहिलं आहे, आज क्लिनिंग ग्रेडिंग प्लस आटा प्लांट संदर्भात कंपनीच्या एक्सपर्टी सोबत आपण मिळून पूर्ण चर्चा केली आहे. तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत कसा वाटला ते नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कळवा. वाटल्यास तुम्हाला जास्त डिटेल्समध्ये जर माहिती पाहिजे असेल तर तुमचा नंबर देखील तुम्ही मेन्शन करू शकता, किंवा कंपनीच्या चॅनलवर मी कंपनीच्या एक्सपर्टीजचा नंबर देखील मेन्शन केला आहे, त्यावर देखील तुम्ही कॉल करू शकता. अशाच वेगवेगळ्या नवनवीन व्यवसायांसंदर्भात जे की महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीने चालतात, त्यांच्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.